इन्सुलेटर बघा, आता या ट्रान्समिशन लाईनवर वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर वापरतात. कशासाठी वापरतात इन्सुलेटर? जे कंडक्टर असतात, कंडक्टर ते डायरेक्ट पोलला तुम्ही लावणार आहेत का? तर ते कुठे अटॅच केलेले असतात? तर त्या इन्सुलेटरवरती. व्हॉट इज मीन बाय इन्सुलेटर? इन्सुलेटर म्हणजे काय? की ज्यातनं करंट वाहत नाही, म्हणजे सपोर्ट करतो कशाला? त्या कंडक्टरला. बघा वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर असतात. पिन टाईप, सस्पेन्शन टाईप, स्ट्रेन इन्सुलेटर आणि शेकल इन्सुलेटर. पुढच्या डायग्राम मध्ये बघा, हे बघा, हा कुठला इन्सुलेटर आहे? असं बघितलंय तुम्ही पोलवर. हे काय आहे? खाच, ग्रू म्हणतात त्याला. ग्रू काय म्हणतात? ग्रू आहे बघा शब्द. देयर इज अ ग्रू. कशासाठी? त्याच्यात कंडक्टर ठेवला जातो. हे दिसतंय का? हे वरती बसवलेले याच्यातून काय येतं? अशा कंडक्टर कळतं ना काय काय कंडक्टर? जे ट्रान्समिशन लाईन असतं त्याला कंडक्टर म्हणतात, बरोबर आहे. ते कुठे ठेवतात? तर या ग्रू मध्ये. का? पोलला करंट येऊ नये. बरोबर बोलला. पोलमध्ये करंट येऊ नये. डायरेक्ट पोलला थोडी लावणार आहे तुम्ही, तर बांधणार आहे का डायरेक्ट? पोल कशाचे असतात? स्टीलचे असतात. स्टीलचे असतात की नाही? करंट जाईल ना त्याच्यामध्ये, म्हणून तिथं काय वापरायचं? इन्सुलेटर. तर हा कुठला आहे? पिन टाईप. नेक्स्ट सस्पेन्शन टाईप. पाहिलाय असा सस्पेन्शन टाईप. नेक्स्ट हा पाहिलाय स्ट्रेन इन्सुलेटर. होरिझोंटल आणि वर्टिकल कनेक्शन, म्हणजे व्हेन देयर इज अ डेड एंड ऑफ लाईन और देयर इज अ कॉर्नर और शार्प कर्व, द लाईन इज सब्जेक्टेड टू ग्रेटर टेन्शन. जिथं टेन्शन असतं, टेन्शन म्हणजे ताण येतो, ताण कशाला? ट्रान्समिशन लाईनला. तिथं हे वापरतात. काय? स्ट्रेन इन्सुलेटर. म्हणजे काय होऊ शकतं? हे तुटण्याची शक्यता असते ना, म्हणून तिथं वापरतात. हाय व्होल्टेजच्या ठिकाणी 11 kV. हा कुठला आहे? शॅकल इन्सुलेटर. हा सुद्धा कुठे वापरतात? शार्प कर्व्स, एंड पोल्स अँड सेक्शन्स पोल. सेम. नेक्स्ट आता स्ट्रेन इन्सुलेटर याच्यात आहे. हे बघा, हा कुठे पाहिलाय तुम्ही? सपोर्ट असतो बघा असा खाली. कशाला? पोलला. त्याचा उपयोग कुठे करतात? हे जी वायर आहे ना, ही वायर कुठे चालली? पोलला. आणि खालचा कुठे चालला? जमिनीत. बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट जर हा कंडक्टर कुठे जोडला, काय होतंय? करंट. म्हणून त्याला एक इन्सुलेटरचं पण काम करतो. कोण? हा स्ट्रेन इन्सुलेटर. आणि पोलला पण काय करतो? सपोर्ट करतो. कुठला हे वापरतात तर याच्यामध्ये? हे कशाचं बनलेलं आहे सांगा बरं? इंग्रजीत पोर्सेलिन. आता ही केबल कुठे वापरतात? कुठे? अंडरग्राउंड काय? ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन. अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खाली. बघा तिची रचना कशी दिली आहे? किती कोअरची केबल आहे? 1 2 3 कोअरची केबल आहे. आता त्या केबलला हा काय? कंडक्टर आहे. कंडक्टर म्हणजे ओपन पार्ट असतो, त्याला हात लावला की शॉक बसणार आपल्याला. ओपन पार्ट. याला कव्हरिंग केलेलं आहे. बघा किती कव्हर आहे त्याला? सगळ्यात पहिले आहे पेपर इन्सुलेशन. पेपर इन्सुलेशन म्हणजे त्यात करंट वाहू नये म्हणून हे एक लेअर असते. नंतर लीड शीथ, पुन्हा बेडिंग, आर्मरिंग आणि सर्विंग. का बरं एवढं सगळं? हा पार्ट, परत त्याच्यावर लीड शीथ, पुन्हा त्याच्यावर कव्हर, बेडिंग, आर्मरिंग, सर्विंग. केबल पाहिली का केबल? किती जाड असते? एवढी एवढी असते ना, एवढी तरी असते की नाही? का? खालून जाणार आहे जमिनीतून. का बरं एवढं कव्हरिंग त्याला? पाऊस पडला, पाणी कुठं जाणार? केबलमध्ये जाणार, शॉर्ट सर्किट होणार आहे ना, भिजून. पण त्याला प्रोटेक्शन पाहिजे ना, म्हणजे हे सगळं ते प्रोटेक्ट करते. कशाला? त्या कंडक्टरला. पाणी किंवा समजा एखाद्याने चुकून खाली केबल टाकली, त्याला माहीतच नाहीये खाली काय केबल टाकली की काय आणले, खांदायला सुरुवात केली, तेव्हा काय कामाला येतं माहिती आहे का? आर्मरिंग. तारा असतात, तारा. आर्मरिंग म्हणजे तारा असतात स्टीलच्या, खटकन आवाज येतो बघा तुम्ही. म्हणजे हे सगळं काय? तर ते प्रोटेक्शन आहे. कशाला? केबलला. तर ही कुठं वापरतात केबल? अंडरग्राउंड ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी. पण याचं ड्रॉबॅक काय? ही महाग पडते. काय पडते? महाग पडते. पण अंडरग्राउंड केबल सिस्टीम दिसायला कशी असते? सुंदर दिसते. आणि ओव्हरहेड बघा, ओव्हरहेड म्हणजे वरून चालेल ट्रान्समिशन आहे. कोणती चांगली दिसणार? अंडरग्राउंड. ओव्हरहेड काहीतरी विचित्र वायर टाकलेले असतात इकडे तिकडं, क्रॉस इकडे तिकडं, काही असं सॅग झालेला असतो, झोळा पडलेला असतो, खूप सगळे कनेक्शन्स असतात. पण अंडरग्राउंड गेली काय नाही गेली का कळतं का? नाही. छान दिसायला ही, पण थोडी खर्च त्याला जास्त असतो, मेंटेनन्सचा खर्च जास्त असतो. दिला याच्यामध्ये लेस चान्स ऑफ फॉल्ट, नंतर बेटर जनरल ॲपिअरन्स, चांगलं दिसतं. नंतर लो मेंटेनन्स कॉस्ट. एकदा टाकली अंडरग्राउंड तर
मेंटेनन्सचं काम जास्त नाही पडत. लेस चान्स ऑफ फॉल्ट होत नाही सहसा. का? ओव्हरहेड लाईनमध्ये फॉल्ट होतात का? हवा, ऊन, वारा, पाऊस त्याचा इफेक्ट ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनवर होत असतो. इथं तसं नाही आहे. बरोबर आहे. स्मॉल व्होल्टेज ड्रॉप सुद्धा होत नाही. जसं ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनला व्होल्टेज ड्रॉप होतो. कसा? उन्हामुळे कंडक्टर काय होतात? गरम होतात, व्होल्टेज ड्रॉप होतो, इन्सुलेशन वाढतं. कशाचं? कंडक्टरचं. बरोबर आहे. तिथं काय होतं? व्होल्टेज ड्रॉप. तर ते याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, प्रॉपर्टीज ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल. इन्सुलेटिंग मटेरियल जे असतात त्याच्या काय प्रॉपर्टीज असतात? इन्सुलेटिंग मटेरियल कुठले असतात सांगा? PVC, अजून पोर्सिलिन, अजून रबर, सांगा ना, कागद, प्लास्टिक, हे सगळे काय इन्सुलेटिंग मटेरियल आहे. मग त्याचे प्रॉपर्टीज काय असतात? प्रॉपर्टी म्हणजे त्याचा गुणधर्म काय असतात? तर सगळ्यात पहिले हाय रेजिस्टिव्हिटी. म्हणजे काय? त्याचा रेजिस्टन्स जास्तीत जास्त असला पाहिजे. म्हणजे त्यातनं करंट अजिबात फ्लो नाही झाला पाहिजे. त्याला म्हणायचं हाय रेजिस्टिव्हिटी. नंतर हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. म्हणजे काय? कितीही करंट त्यातनं व्हायला, कशातनं तरी त्याची जी इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे ती कमी नाही झाली पाहिजे. त्याला म्हणायचं त्याची हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. नंतर लो थर्मल कोएफिशियंट. म्हणजे गरम नाही झाला पाहिजे जास्त. काय काय इन्सुलेटर तो गरम झाला तर काय होईल? केबल आहे, सॉरी कंडक्टर आहे, किंवा आपण वायर ज्याला म्हणतो वायर, त्याच्यावर काय असतं? आतमध्ये कंडक्टर असतो, त्याच्यावर काय असतं? इन्सुलेशन असतं. तोच जर गरम व्हायला लागला तर शॉर्ट सर्किटचे चान्सेस वाढतील. आपण काय करतो? जेव्हा वायरिंग करतो तेव्हा 3 कंडक्टर सोबत घेऊन जातो की नाही? तेच जर कंडक्टरवरचं इन्सुलेशनच जर गरम होऊन हे झालं, खराब व्हायला लागलं तर शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढेल. वॉटर ऑब्झर्वेशन लो पाहिजे. म्हणजे काय? पाणी त्याच्यामध्ये शोषून नाही, म्हणजे पाणी नाही गेलं पाहिजे त्याच्यामध्ये, त्याची प्रॉपर्टी आहे. नंतर लो परमिटिव्हिटी. म्हणजे काय? व्हॉट इज परमिटिव्हिटी? करंट असतो ना, करंट तोच नाही गेला पाहिजे त्याच्यात. हे सॉरी करंट त्याच्यातनं, म्हणजे दुसरा एखादा कंडक्टर त्याला टच झाला तर तो करंट त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. त्याला परमिटिव्हिटी म्हणजे करंटच नाही गेला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो परमिटिव्हिटी म्हणजे. नंतर काय आहे? नॉन इन्फ्लेमेबल. म्हणजे जळायला नाही पाहिजे पटकन. नॉन म्हणजे जळायला नाही पाहिजे पटकन. इन्फ्लेमेबल म्हणजे जळणे. नंतर केमिकल स्टॅबिलिटी. कुठल्याही केमिकलचा त्याच्यावर परिणाम होता कामा नाही. मग कुठल्या केमिकलचा इफेक्ट कुठं होईल? वायरिंगवर. तिथं केमिकल फॅक्टरीज असतात. बरोबर आहे. केमिकल फॅक्टरीमध्ये काय असते? उष्णता असेल किंवा ते केमिकलचा इफेक्ट त्या इन्सुलेशनवर व्हायला नको, म्हणून त्याला म्हणायचं केमिकल स्टॅबिलिटी. नंतर हाय मेकॅनिकल स्ट्रेंथ. काही पडलं कशावर? त्या इन्सुलेटरवर, तर तुटला नाही पाहिजे, फुटला नाही पाहिजे, त्याची स्टॅबिलिटी तेवढी पाहिजे. नंतर मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणतात त्याला. तुटलं नाही म्हणजे काय? मेकॅनिकल स्ट्रेंथ. समजतंय का? कॅपेबिलिटी टू विथस्टँड हाय रप्चरिंग व्होल्टेज. म्हणजे काय? किती जरी जास्तीचा व्होल्टेज गेला, कधी व्होल्टेज जास्तीचा कधी जाईल? तेव्हा शॉर्ट सर्किट होईल. बरोबर आहे. ते कुठून जाणार? कंडक्टरमधनं तर जाणार, पण त्याच्यावरचं जे इन्सुलेशन आहे त्याच्यातनं पण जाणार. तर त्याच्यासाठी त्याची काय पाहिजे? हाय कॅपेबिलिटी टू विथस्टँड हाय रप्चरिंग व्होल्टेज. त्या व्होल्टेजला ते इन्सुलेशन खराब नाही व्हायला पाहिजे, वितळलं नाही पाहिजे, त्याच्यावर त्याचा काही परिणाम होता कामा नाही, ते विथस्टँड झालं पाहिजे. बरोबर आहे. नंतर हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड प्लास्टिसिटी. म्हणजे काय? टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय? वाकला पाहिजे तो असा. काही तुम्ही ॲल्युमिनियम आणि कॉपर घ्या कंडक्टर, कुठला लवकर हे होतो? कॉपरमध्ये कुठला लवकर ब्रेक होतो? ॲल्युमिनियमचा होता की कॉपरचा होता? ॲल्युमिनियमचा. तसे तुम्ही काही इन्सुलेटर घ्या. बरोबर आहे. तर काही इन्सुलेटर हे पटकन ब्रेक होतात आणि काही इन्सुलेटर ब्रेक होत नाही. बरोबर आहे. म्हणजे ते सुद्धा आहे. हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड प्लास्टिसिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. पटकन ते ब्रेक नाही व्हायला पाहिजे, असं वाकवलं की ते तुटलं नाही पाहिजे. समजलं? तर हे सगळे कशाचे प्रॉपर्टी आहे? इन्सुलेटिंग मटेरियल.